नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी भाविन पटेल. माझ्या अभिनव इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग, इयत्ता 11वीचे धडे आणि कविता, तसेच इयत्ता 12वीचे धडे आणि कविता, त्याचबरोबर व्याकरण आणि रायटिंग स्किल्स यांच्या प्लेलिस्ट दिसतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यातील हवी ती प्लेलिस्ट पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील भागात आपण कादंबरी या साहित्य प्रकाराचा इतिहासाबाबत माहिती घेतली. आता या भागात आपल्याला कादंबरीसारखाच एक लघु कादंबरी म्हणजे नॉवेला असा प्रकार, त्याचप्रमाणे या नॉवेल आणि नॉवेलाचे मुख्य घटक म्हणजे एलिमेंट्स ऑफ नॉवेल आणि कादंबऱ्यांच्या प्रकाराबद्दल माहिती घ्यायची आहे. चला तर सर्वप्रथम हे नॉवेला काय आहे ते पाहूया. A novella, the word originated from the Italian word novelle, Novelle, is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and longer than the short stories. नॉवेला इटालियन शब्दापासून नॉवेला हे नाव व लघु कादंबरीचा प्रकार तयार झाला आहे. हे नॉवेला किंवा लघु कादंबरी लघुकथेपेक्षा मोठे आणि कादंबरीपेक्षा थोडे लहान असतात. इट इज ए वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नरेटिव्ह, ऑफन स्टॅटिक, सटायरिक or realistic in tone. It usually focuses on one incident or issue with one or two main characters and takes place at a single tradition. ह्या अगदी व्यवस्थित मांडणी केलेल्या उपहासात्मक, उपरोधिक किंवा वास्तववादी कथा असतात. यामध्ये कुठलाही एकच मुद्दा किंवा प्रसंग चर्चेला असतो. त्याचप्रमाणे यात एक किंवा दोनच मुख्य पात्र असतात आणि एकाच परंपरेच्या बाबतीतील कथा यात असते. Some of the famous novellas in English are The Heart of Darkness by Joseph Conrad, The Turn of the Screw by Henry James, Billy Budd by Herman Melville, Death in Venice by Thomas Mann, Seize the Day by Saul Bellow, Pearl by John Steinbeck. इंग्रजी साहित्यातील काही सुप्रसिद्ध लघु कादंबऱ्या म्हणजे नॉवेला उदाहरण म्हणून खाली दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली जोसेफ कॉन्रॅड यांची द हार्ट ऑफ डार्कनेस ही चार्ल्स मार्लो या एका खलाशाच्या तोंडून ही कथा सांगितली आहे. तो त्याच्या मित्रांना थेम्स नदीत उभ्या असलेल्या बोटीवर काँगो या स्वतंत्र राज्यात काँगो नदीतून केलेला जलप्रवासाची कथा सांगत असतो. दुसरी लघु कादंबरी आहे ती हेनरी जेम्स लिखित द टर्न ऑफ द स्क्रू. ही भयकथा आहे. यात एक निनावी कथाकार एका जुन्या पुराण्या घरामध्ये ख्रिसमसच्या आदल्या दिवशी गोळा झालेल्या पाहुण्यांनी एकमेकांना सांगितलेल्या भूतांच्या गोष्टींचा आठवणी सांगत असतो. बिली बर्ड ही हर्मन मेलेविले यांनी लिहिलेली नीतिकथात्मक लघु कादंबरी आहे. यात बिली या एका सद्गुणी खलाशाकडून क्लॅगार्ट नावाच्या त्याच्या दृष्ट खलाशाची हत्या होते आणि त्यानंतर झालेल्या लष्करी न्यायालयीन खटल्यात बिली बर्डला देहांत म्हणजे फाशीची शिक्षा होते. या प्रसंगावर ही कथा बेतलेली आहे. चौथी लघु कादंबरी आहे ती डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मन. एका विधुर लेखकाची ही कथा आहे. त्याच्या मनातील विचित्र भावना आणि त्या भावनांच्या कल्लोळाचा उहापोह करणारी ही अशी अजब कथा आहे. सीज द डे ही सॉल बेलोने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांपैकी एक लघु कादंबरी आहे. टॉमी विलॅम या नायकाच्या आयुष्यातील एका दुःखद दिवसाची कथा आहे. त्याच्या आयुष्यात व्यवस्थापकीय पदावरून त्याची बेरोजगारी ते घटस्फोट आणि वाट्याला आलेल्या दुःख सांगणारी कथा आहे. पर्ल जॉन स्टेनबेक या कादंबरीत एक मोती शोधण्याचं काम करणाऱ्या किनो नावाच्या नायकाची ही कथा आहे. त्यात
माणसाच्या स्वभावातील लोभ आणि सामाजिक रीतिरिवाजांचा आणि क्रौर्याबद्दल उहापोह केलेला दिसतो. नाव लेट अस सी मेन एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेला. कादंबरीचे महत्त्वाचे घटक आता आपण पाहूया. कोणत्याही लेखकाच्या लेखन कार्यात 6 घटक अत्यंत आवश्यक आणि परस्परांशी संबंधित असतात. There are 6 elements essential of novel or novella. All these factors may be related to one another in the work of an author. Theme. Theme is the central idea in the novel which can be expressed in a nutshell. It is a philosophical statement or a truth which the writer has put forth through the narration of the series of events in the story and characters acting in the particular setting. थीम म्हणजे संहिता किंवा मुख्य विषय, म्हणजे थोडक्यात सांगता येईल अशी कादंबरीची मुख्य संकल्पना असते. हे एक तात्विक विधान असतं जे लेखक विविध प्रसंगांच्या शृंखलेतून वाचकांसमोर मांडत असतो आणि कथेतील पात्रे त्याप्रमाणे वागत असतात. दुसरा घटक आहे प्लॉट. Plot is essentially the story or course of events that make up the theme. It is created by the conflict either internal or external. Plot may be simple or complex. Plot म्हणजे कथानक. कथेचा मूळ विषय ज्यातून घडतो अशी विविध प्रसंगांची घटनांची मालिका म्हणजे प्लॉट होय. हा प्लॉट अंतर्गत किंवा बाह्य संघर्षातून निर्माण होत असतो. हा विषय तयार करण्याचं काम करत असतो. प्लॉट हा एकतर सरळ साधा किंवा गुंतागुंतीचा असतो. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. कॅरेक्टर म्हणजे पात्र हे प्लॉटशी संबंधित असतात, कारण प्लॉटमधील विविध प्रसंग हे कथेतील पात्रांच्या विविध प्रकारच्या वर्तणुकीतून घडत असतात. डेपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर. पात्र आणि त्यांची व्याप्ती ही नुसत्या एका क्षणचित्रापासून तर अगदी सखोल, खूप बोलकं किंवा उच्च शब्दविभूषित अशी असू शकते. महत्त्वाचे पात्र अगदी त्याच्या प्रत्येक बाबतीत सखोल वर्णन केलेले असू शकते. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. द रीडर फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. छोट्या किंवा कमी महत्त्वाच्या पात्रांना इतकं वजन दिलं जात नाही. वाचकही संपूर्ण कादंबरीत एका मुख्य पात्राच्या म्हणजे प्रोटॅगॉनिस्टच्या कृत्यांचाच मागोवा घेत असतात. दिस कॅरेक्टर इज रिफर्ड टू ॲज प्रोटॅगॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्ट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर ॲन एंटिटी ऑर अ फोर्स विच इज नोन ॲज अँटॅगॉनिस्ट. त्याच पात्राला प्रोटॅगॉनिस्ट किंवा नायक असं म्हणतात. ह्या नायकाचा एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या संस्थेशी किंवा विशिष्ट ताकदीविरुद्ध संघर्ष किंवा बेबनाव असतो. त्याला अँटॅगॉनिस्ट किंवा खलनायक म्हणतात. पुढचा घटक आहे तो म्हणजे सेटिंग. सेटिंग म्हणजे पार्श्वभूमी. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट or weather and lifestyle. Plot and character are the two major elements that are affected due to setting. ज्या पार्श्वभूमीत कथा घडते म्हणजे ज्या परिस्थितीत घडते त्याला सेटिंग असं म्हणतात. त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्यात ठिकाण, कालखंड, वेळ, हवामान किंवा वातावरण आणि जीवनशैली इत्यादींचा समावेश होतो. या सेटिंग किंवा पार्श्वभूमीचा परिणाम कथानक आणि कथेतील पात्रांवर विशेषतः होत असतो. त्यानंतर आहे कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. दोन व्यक्ती किंवा दोन प्रकारच्या शक्तींमधला पेच
म्हणजेच कथेतील संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट होय. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस in the story is called conflict. Conflict in the story provides interest and curiosity about the plot. कथेतील संघर्षामुळेच कथेत रस किंवा कुतूहल निर्माण होत असतं. नेक्स्ट एलिमेंट इज लँग्वेज और स्टाईल. द लँग्वेज अँड द टेक्निक्स used by the author for the narration of the course of events is known as the style. कथेतील प्रसंग सांगण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी लेखकाने वापरलेली भाषा आणि तंत्र यांना शैली किंवा स्टाईल असं म्हणतात. An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. लेखक हा एकतर उच्च दर्जाची भाषाशैली शब्दावली भाषेतून वापरू शकतो किंवा तो मितभाषी कमी शब्दांचा वापर करून हवं तेवढं गरजेपुरतं शब्दयोजन करणारा असू शकतो किंवा प्रसंगानुरूप किंवा कथेच्या मागणीनुसार गरजेनुसार तो दोन्ही प्रकारची भाषाशैली वापरू शकतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नरेटिव्ह इफेक्टिव्ह. All these factors decide the texture of the narration and create an impact on the readers. तो लेखनाच्या विविध साधनांचा जसे अलंकार वगैरेचा वापर करू शकतो. त्याची कथा परिणामकारक व्हावी म्हणून या सगळ्यांतून कथेचं शब्दचित्र किंवा नक्षी तो तयार करत असतो आणि वाचकावर त्याचा प्रभाव होत असतो. सो स्टुडंट्स, so far we have seen main elements of novella and novel. Now we are going to see types of novels. मित्रांनो, आतापर्यंत आपण नॉवेला म्हणजे लघु कादंबरी किंवा नॉवेल म्हणजे कादंबरी यांचे मुख्य घटक पाहिले. आता आपण पाहणार आहोत कादंबऱ्यांचे विविध प्रकार. त्यात सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे रिअलिस्टिक नॉवेल. Realistic novel is a fiction that gives the effect of realism. Sometimes this is also called a novel of manner. कादंबरीचा हा प्रकार आपल्याला वास्तव आणि वास्तववादी चित्रण कथेतून समोर मांडत असतो. केव्हा केव्हा तर या प्रकाराला शिष्टाचाराची किंवा सामाजिक कादंबरी असे सुद्धा म्हणतात. It can be characterized by its complex characters with mixed motives that are rooted in the social class. The characters in the realistic novel interact with other characters and undergo plausible and everyday experiences. यातील पात्र ही थोडी गुंतागुंतीची म्हणजे आयुष्यात खूप उद्दिष्ट असलेली, खूप प्रेरणा घेऊन जगणारी, जी त्या सामाजिक वर्गाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि त्या सामाजिक वर्गात खोलवर रुजलेली असतात. त्यातील पात्र ही इतर पात्रांशी जो व्यवहार करतात त्यातून नित्याच्या रोजच्या जीवनाचे अनुभव आपल्याला वाचायला मिळत असतात, जे वास्तववादी असतात. त्याची उदाहरणं म्हणून मी उजवीकडे 2 कादंबऱ्या दाखवलेल्या आहेत, तुम्हाला दिसतील. प्रत्येक प्रकारची आपण 2-2 उदाहरणं पाहणार आहोत. तर वास्तववादी चित्रण दाखवणारी इंग्रजी कादंबरी म्हणजे चार्ल्स डिकन्स यांनी लिहिलेली ग्रेट एक्सपेक्टेशन्स. तर भारतीय लेखक सलमान रश्दी यांची मिडनाईट चिल्ड्रन ही आहे. तर मित्रांनो, कादंबरीचा दुसरा प्रकार आहे पिकारेस्क नॉवेल. पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो, which means a rogue. A picaresque novel narrates the adventures of the protagonist, who is an eccentric or disreputable person in an episodic form. हा दुसरा प्रकार म्हणजे पिकारेस्क नॉवेल म्हणजे पूर्वीच्या साहसकथा सांगणाऱ्या कादंबऱ्यांचा उपहास करण्याचा अशा प्रकारच्या असतात, ज्यामध्ये जो नायक असतो तो कुठलीही पार्श्वभूमी नसलेला, कोणत्याही उच्च वर्गातून नसलेला, असा दुर्लक्षित, कोणीतरी कमी महत्त्वाचा असलेला असतो. पिकारो म्हणजे भटक्या किंवा बदमाश, समाजात ज्याला विशेष स्थान नाही असा टवाळ.
असा स्पॅनिश अर्थ आहे. त्या विचित्र अशा नायकाच्या साहसकथा या भागांमध्ये लिहिलेल्या असतात. याचं उदाहरण म्हणजे सर्वांतेस या स्पॅनिश लेखकाची डॉन क्विहोटी, तर रुडयार्ड किपलिंग म्हणजे जंगल बुकचे लेखक यांची किम ही कादंबरी पिकारेस्क नॉव्हेल म्हणून आपल्याला घेता येईल. द नेक्स्ट टाइप ऑफ नॉव्हेल इज हिस्टॉरिकल नॉव्हेल. In its name, it is very clear that a historical novel is a novel set in a period earlier than that of the writing. लेखन प्रत्यक्ष जेव्हा करण्यात येतं त्या आधीच्या काळाविषयी लिहिलेली कादंबरी ही ऐतिहासिक कादंबरी होय. वॉर अँड पीस ही लिओ टॉल्स्टॉय याने लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी आहे, तर आपल्याकडील आनंदमठ ही बंकिमचंद्र यांनी लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. द नेक्स्ट टाइप इज एपिस्टलरी नॉवेल. द वर्ड एपिस्टलरी डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टला which means a letter. The epistolary novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. एपिस्टोला या लॅटिन शब्दापासून एपिस्टलरी हा शब्द तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ पत्र असा होतो. या प्रकारच्या कादंबरीत लेखक त्याचं कथानक हे पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्रांच्या माध्यमातून पुढे आणत असतो. पत्रव्यवहार ही जरी अगदी सामान्य माध्यम म्हणून मानली गेलेली बाब असली तरी काही वेळा डायरी एंट्रीज सुद्धा अशा प्रकारच्या कादंबऱ्यांच्या कथानकात पाहायला मिळतात. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टलरी नॉवेल, डायरी एंट्रीज आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. ॲन फ्रँकची डायरी ही जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सॅम्युअल रिचर्डसन यांची पामेला ही अशीच कादंबरी आहे, तर आपल्याकडील अरविंद अडिगा यांची द व्हाईट टायगर ही एपिस्टलरी कादंबरीचं उदाहरण आहे. द नेक्स्ट टाईप इज गॉथिक नॉवेल. द नॉवेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्टरी, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ or decay or haunted buildings are called Gothic novels. Gothic novels म्हणजे दहशत, गूढ, भुताटकी, साहस, अधिभौतिक, चमत्कारिक वाटेल असं काही, सर्वनाश, जगबुडी, मृत्यू किंवा भूत बंगला अशा प्रकारचे विषय कथेतून मांडणारी ही कादंबरी असते. हॉरेस वॅल्पोल यांची द कॅसल ऑफ ऑन्टारियो आणि अनिता देसाई यांची क्राय द पिकॉक ही या कादंबरी प्रकाराची उदाहरणं आहेत. नेक्स्ट इज ॲलिगॉरिकल नॉवेल. अँड ॲलिगरी इज अ स्टोरी दॅट बेअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. ॲलिगॉरिकल नॉवेल्स म्हणजे एकापेक्षा जास्त अर्थ किंवा कथेत सांगितलेल्यापेक्षा प्रसंगांचा वेगळा काही अर्थ असतो अशा कादंबरीला ॲलिगरिकल किंवा रूपक कथा असं म्हणतात. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन ॲलिगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल ऑर फिलॉसॉफिकल. वरवर दिसणाऱ्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ या कादंबऱ्यांच्या कथेतून आपल्याला प्रत्ययास येत असतो. या सिम्बॉलिक किंवा प्रतिकात्मक वाटणाऱ्या कथांमध्ये काय अर्थ असू शकतो, तर या ॲलिगरिकल कादंबऱ्यांचा राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तात्विक असा आणखीन अर्थ असू शकतो. त्याची उदाहरणं म्हणजे जॉर्ज ऑरवेल यांची ॲनिमल फार्म ही कादंबरी, तर भारतीय लेखक शशी थरूर यांची द ग्रेट इंडियन नॉवेल नावाची कादंबरी आपल्याला पाहता येईल. चा प्रकार आहे तो युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉवेल. त्यानंतर आहे तो युटोपियन नॉवेलचा प्रकार. युटोपिया इज an imaginary community or society possessing the ideal qualities. It is a common literary theme, especially in science fiction or speculative fiction.
आदर्श जीवन किंवा आदर्श समाज व्यवस्थेचं चित्रण असलेली कल्पनारम्य कथा असलेली कादंबरी. कादंबरीच्या विज्ञान कथा किंवा सैद्धांतिक कादंबरीविषयीच्या कथा कादंबऱ्यांमध्ये आढळणारा हा सामान्य प्रकार आहे. त्यातील विज्ञान कथा या प्रकाराविषयी सुद्धा आपण पुढे माहिती घेणार आहोतच. तोपर्यंत युरोपियन कादंबरीसाठी गलिव्हर्स ट्रॅव्हल या जोनाथन स्विफ्ट यांच्या तसेच इंदिरा सिन्हा यांची डायस्टॉपियन प्रकारच्या ॲनिमल पीपल या कादंबरीचा उल्लेख आपल्याला करता येईल. सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजिकल नॉवेल is the work of fiction that treats the internal life of the protagonist or even the other characters as much as the external factors. Psychological novel नायकाच्या आंतरिक भावनांचा उहापोह मांडणारी कादंबरी म्हणजे बाह्य जगाशी चाललेल्या व्यवहारांचे मनात उमटणारे पडसाद यात सखोल वर्णन करून सांगितलेले असतात. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. Stream of consciousness is a phrase coined by William James in his treatise Principles of Psychology. It means the flow of the thoughts. Incidents in the plot are in the sequence of their occurrences. The novelist narrates them as they enter the mind of the characters. त्याच्याच पुढे जाऊन स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या तंत्राचा वापर करून लिहिलेल्या कादंबऱ्या जास्त नावारूपाला आलेल्या दिसतात. विल्यम जेम्स यांनी त्यांच्या शोधनिबंधात म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजीमध्ये या शब्दाचा वापर सर्वप्रथम केलेला दिसून येतो. विचारांचा प्रवाह, विचारांची मनात उमटणारी मालिका असा त्याचा अर्थ आहे. कथानकातील मुख्य पात्राच्या मनात जसजसे विचार येत जातात तसतसे ते प्रसंगानुरूप कथेत मांडलेले असतात. याचं उदाहरण म्हणून व्हर्जिनिया वुल्फ यांची टू द लाईट हाऊस अँड वेव्ज आणि भारतीय लेखक म्हणजे सुधीर कक्कर यांची द इंडियन्स ही कादंबरी आपल्याला पाहता येईल. कादंबरीचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे बिल्डन्स रोमन नॉवेल. द जर्मन वर्ड बिल्डन्स रोमन indicates growth. The fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist's mind, spirit and characters from their childhood to adulthood. Bildungsroman हा जर्मन शब्द आहे ज्याचा अर्थ वाढ किंवा वृद्धी असा होतो. कथेतल्या नायकाच्या मनाची प्रवृत्ती किंवा व्यक्तिमत्वाची होणारी जडणघडण आणि वाढ हे अशा कथांमध्ये किंवा आत्मचरित्रात्मक कथांमध्ये दाखवलेली असते. D.H. लॉरेन्स यांच्या सन्स अँड लव्हर्स किंवा आपल्या भारतीय लेखक श्री R.K. नारायण यांच्या गाईड या कादंबरीत आपल्याला अशा प्रकारची कथा दिसून येते. In the first half of the 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. स्वस्त अशा हलक्या फुलक्या कागदावर छपाई केलेल्या पल्प मॅगझिन या 20व्या शतकाच्या पूर्वार्धात खूप प्रसिद्धीला आली. त्यात छापलेल्या सर्वसामान्यांच्या मनोरंजनासाठी असलेल्या काल्पनिक कथा खूप प्रसिद्ध झाल्या. द पल्प फिक्शन एरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन. विज्ञानकथा आणि हेरकथा यांचा जन्म या पल्प कादंबऱ्यांमुळेच झाला. सायन्स फिक्शन is a genre of speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universes and extraterrestrial life. विज्ञानकथा म्हणजे सैद्धांतिक कादंबऱ्यांच्या प्रकारातील काल्पनिक विषय घेऊन म्हणजे जसे भविष्यातील एखाद्या परिस्थितीबद्दल किंवा अवकाश सफर, काळ सफर, समांतर विश्व किंवा परग्रहवासी इत्यादी विषयांवर लिहिलेल्या कथा होत. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. विज्ञानकथा ह्या वैज्ञानिक शोध
आणि त्यांच्या परिणामांचा धुंदाळा घेणाऱ्या कादंबऱ्या कथांमधून पुढे येत असतात. फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली in 1823 is considered the first novel based on science and technology. मेरी शेली यांनी 1823 साली लिहिलेली फ्रँकेनस्टाईन ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधाराने लिहिलेली पहिली विज्ञान कथा म्हणून प्रसिद्ध आहे. द जॉनर फ्लरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हा प्रकार जास्त प्रसिद्धीला आल्याचं दिसतं. Detective fiction is a subgenre of crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates crime, often a murder. Detective fiction हा क्राईम फिक्शनचा म्हणजे गुन्हेगारी विश्वाच्या कथा सांगणाऱ्या कादंबऱ्यांचाच उपप्रकार आहे, ज्याला हेरकथा असेही म्हणतात. एखादा प्रशिक्षित किंवा स्वयंघोषित हेर किंवा डिटेक्टिव्ह अशा कथांमध्ये गुन्ह्याचा शोध घेताना किंवा हत्येचा शोध घेताना दाखवलेला असतो. शेरलॉक होम्स ही सर आर्थर कॅनन डॉयले यांनी लिहिलेली हेरकथांची मालिका जगप्रसिद्ध आहेच, तर आपल्याकडे तुम्हाला शरदिंदू बंडोपाध्याय यांनी लिहिलेली व्योमकेश बक्षी ही कादंबरी वाचायला मिळते. तर मित्रमैत्रिणींनो, ही सगळी होती विविध कादंबऱ्यांच्या प्रकारांची उदाहरणं आणि विविध कादंबऱ्यांचे प्रकार. जाता जाता विज्ञान कथांची आणखी काही उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ श्री जयंत नारळीकर यांची द रिटर्न ऑफ वामना म्हणजेच वामनाचे पुनरागमन ही सुद्धा एक वाचनीय विज्ञान कथा आहे. जगप्रसिद्ध H.G. वेल्स यांनी लिहिलेली टाईम मशीन ही सुद्धा वाचण्याजोगी आहे. त्याचबरोबर आपल्या पुस्तकात अभ्यासाला असलेली ज्यूल्स वेरेन यांची अराउंड द वर्ल्ड इन 80 days तर आहेच. आणि शेवटी अमिताव घोष यांची स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाल प्रांतात आलेल्या मलेरियाच्या साथीवर आधारित वैद्यकीय विश्व उलगडणारी द कलकत्ता क्रोमोझोम ही विज्ञान कथा वाचनीय आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागच्या वर्षी जसे नाटक आपण अभ्यासले तसे यावर्षी कादंबरी हा अवर्णनीय आनंद देणारा, एक वेगळ्याच विश्वात वाचकाला नेणारा असा साहित्य प्रकार एक ओळख म्हणून आपल्याला अभ्यासाला आहे. हे आपलं भाग्यच आहे. तेव्हा याचा जरूर मनापासून अभ्यास कराल अशी मला आशा आहे. धन्यवाद. Let it go, make my body go. Take our bodies high.